सत्कर्म केलेले कधीही वाया जाणार नाही. उपासना सुद्धा तुमची वाया जाणार नाही. हा, आणि तसंही सांगू का, जीवाच्या उद्धाराले एक जन्म पुरा आहे. हा जन्म अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, लाखो जन्म करे पुन्हा जाके तब पायो महाराज. हे काही या जन्मातलं होय काय? लाखो जन्म गेले म्हणतात, मग तब पायो, तेव्हा हे देह भेटला. हे जे मिळालं हे काही आजच नाही आहे. म्हणून मी बोलताना बोलत होतो की उपासना सत्कर्म करत राहा. कदाचित अपयशही हाती आलं तरी घाबरून जाऊ नका. तुमचे गुरुजी एक दृष्टांत देत असतात नेहमी. एका मौलवीनं 20 वर्ष नॉन स्टॉप नमाज अदा केली. आणि नमाज किती वेळा पडतात माहिती आहे? दिवसभरात 5 वेळा नमाज अदा करतात. अर्ली मॉर्निंग, सकाळी 5, 5:30 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत जायचे. किती वेळा नमाज होतात? 5 वेळा. आणि अविरत तो जो मौलवी होता त्याला दिवसातून 5 वेळा नमाज अदा. सकाळ त्याचे जे ठरलेल्या वेळेस एक दिवस सुद्धा ऑब्सेंटी नाही. मस्जिदीमध्ये सर्वांच्या आधी पुढं नमाज पढण्यासाठी त्याच्या जागेवर दुसरा कोणी बसत नव्हतं. सर्व गाव नमाज अदा करायला येत होतं. गावच मुस्लिम धर्माचं होतं. कधी कोणाला 8 दिवसातून 2 दिवस चार्ज, कधी 15 दिवसातून, कधी महिनाभरातून, कमी अधिक प्रमाणात लोक येत होते. पण मात्र हा जो मौलवी होता ना, हा एक दिवस सुद्धा ऑब्सेंट नाही, एक दिवस सुद्धा गैरहजर नाही. रोज नमाज अदा करत. पाहता पाहता 20 वर्ष निघाले. 20 वर्ष संपले आणि 21व्या वर्षाला सुरुवात. 21व्या वर्षाचा पहिला आठवडा, पहिल्या आठवड्यातला पहिला शुक्रवार, नवीन वर्षाची सुरुवात झाली. आणि पहिल्या शुक्रवारी सर्व नमाजी, जेवढे नमाज अदा करणारे होते, सर्व एकवटले. कोणी 8 दिवसात, कोणी 15 दिवसात, कोणी महिनाभरात येत होतं. पण हा मौलवी रोज दिवसातून 5 वेळा. आणि 20 वर्ष संपले. 21व्या वर्षाचा पहिला शुक्रवार उगवला. सर्व नमाजी आले, रांगेत बसले, नमाज अदा करायला आरंभ झाला. मौलवीने नमाज अदा केली. आणि काय आश्चर्य घडलं त्या प्रसंगाला. त्या मशिदीमध्ये एक आकाशवाणी झाली. आवाज आला, ए मौलवी, पिछले 20 साल से तू नमाज अदा कर रहा है, लेकिन तेरी नमाज अल्लाह को कबूल नहीं है. 20 वर्षापासून तू नमाज पढ़तो आहे, लेकिन तेरी नमाज अल्लाह को कबूल नहीं है. बाकीचे लोक विचारात पडले. 20 वर्षापासून मौलवी रोज नमाज अदा करतो, सकाळ दुपार संध्याकाळ 5 वेळा दिवसभरातून. आम्ही तर महिनाभरातून एकदा येतो, कोणी दर शुक्रवारला येते, कोणी 15 दिवसातून येते. रोज अदा करणारा, रोज 5 वेळा नमाज पढ़णारा, त्याची नमाज देवाला मान्य नाही, आपली काय मान्य करत. म्हणून बाकीच्या लोकांनी आपले गोंडपाट आणले होते ना, बसाचे चटया उचलल्या. म्हणे याच जमलं नाही तर आपलं काय जमन, चला घराकडे. बाकीचे चालले, एक एक जण निघाला. म्हणजे 20 वर्षापासून रोज करून राहिला आणि देवाला मान्य नाही. आपण तर 8 दिवसात एकच दिवस येतो. काही लोक नाराज होऊन घरी जायला लागले. आणि हा जो मौलवी होता, हा मशिदीमध्ये आनंदाने नाचायला लागला. हा नाचायला लागला. बाकीचे लोक म्हणे, पागल तो हो गए क्या? अरे 20 साल की मेहनत तेरी पानी में बह गई.
20 वर्षापासून नमाज पळून राहिला आणि देव म्हणतो अल्लाह म्हणतो तुम्ही मान्य नाही. सारी तुझी मेहनत तुझी भक्ती सारी पाण्यात गेली. लेकिन तो नाचायला लागला. अरे खुशी किस बात की हुई आपको? तेव्हा तो मौलवी म्हणतोय मैं 20 साल से नमाज अदा कर रहा हूं, मेरी अल्लाह को नमाज कबूल नहीं, इस बात का मुझे दुख नहीं है. मुझे तो खुशी उस बात की है कि पिछले 20 साल से वो जो अल्लाह है, अपना परवदिगार है, अपना गरीब नवाज, 20 वर्षापासून माझ्यावर मी जेव्हा जेव्हा दिवसातून 5 वेळा नमाज अदा करतो ते माझ्याकडे निरखून पाहते ना. तो रोज माझी नमाज अदा करत असताना ती माझी नमाज चुकते का म्हणून वरून काय करतो, लक्ष ठेवून असतो. आणि माझ्यावर जर देव 20 वर्षापासून लक्ष ठेवू नये यापेक्षा दुसरं काय पाहिजे जीवनात? नाही का? दुसरं काय पाहिजे देवाला? काय मागायचं काय? देवा फक्त लक्ष ठेव. शुकदास म्हणे काय मागू देवा, फक्त लक्ष ठेवा दिनावर, बस लक्ष ठेवा, बाकी काही काम नाही.